हॅलो स्टुडंट्स, तर लास्ट टाइम आपण प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसचा फॉर्म्युला बघितलेला होता आणि प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसचा फॉर्म्युला काय बघा 1/3 इंटू रो मीन्स डेन्सिटी इंटू CRMS स्क्वेअर म्हणजे RMS व्हेलॉसिटीचा स्क्वेअर हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. किंवा हा फॉर्म्युला या पद्धतीने देखील आपण लिहू शकतो, दॅट इज 1/3 स्मॉल m इंटू कॅपिटल N डिवायडेड बाय फी इंटू फी स्क्वेअर बार. ओके, दॅट इज मीन स्क्वेअर व्ही स्क्वेअर बार म्हणजे काय असतं, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असतं. ओके, सो वन न्यूमेरिकल रिलेटेड टू द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस. याचं न्यूमेरिकल कसं येणार बघा. इफ द मास ऑफ each molecule of gas is halved and speed is doubled, find the ratio of initial and final pressure. तर या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय बघा, प्रत्येक मॉलिक्युलचं मास काय केलं, हाफ केलं, म्हणजे m डॅश इज इक्वल टू हाफ m केलं. म्हणजे m डॅश म्हणजे न्यू मास आहे आणि m म्हणजे ओरिजिनल मास असेल तर m डॅश इज इक्वल टू काय येणार आहे, हाफ m येणार आहे. आणि त्याचबरोबर स्पीड इज डबल, स्पीड म्हणजे काय, RMS स्पीड. सो CRMS डॅश इज इक्वल टू 2 टाइम्स CRMS घेतलं म्हणजे स्पीड काय करायचं आहे तर डबल करायचं आहे. तर फाइंड द रेशो ऑफ इनिशियल टू फायनल प्रेशर. आता प्रेशरचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ काय लिहूया आपण, मास ऑफ इच मॉलिक्यूल लिहूया. ओके, ते कसं लिहिणार, हा आपल्याला हा सेकंड फॉर्म्युला जो आहे तो लिहावा लागेल. सो प्रेशर इज इक्वल टू, प्रेशरचा फॉर्म्युला काय बघा, 1/3 मास ऑफ इच मॉलिक्यूल इंटू नंबर ऑफ मॉलिक्यूल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द गॅस इंटू CRMS स्क्वेअर लिहू शकतो. व्ही स्क्वेअर बार म्हणजेच काय येणार आहे, CRMS स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे, CRMS स्क्वेअर. आता बघा याच्यामध्ये कॉन्स्टंट काय काय आहे तर 1/3 हा कॉन्स्टंटच आहे. नंबर ऑफ मॉलिक्यूल आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये चेंज करायचे नाहीयेत, नंबर ऑफ मॉलिक्यूल ऍज इट इज ठेवायचे आहेत. व्हॉल्यूम ऑफ गॅस देखील आपल्याला चेंज करायचं नाहीये, फक्त मास ऑफ इच मॉलिक्यूल आणि CRMS म्हणजे RMS व्हेलॉसिटी फक्त आपल्याला काय करायचे आहे, चेंज करायचे आहे. सो इथं आपण लिहू शकतो की प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास ऑफ इच मॉलिक्यूल अँड CRMS स्क्वेअर येणार आहे. अँड देअरफॉर P डॅश बाय P चा रेशो जर लिहायचा झाला, ओके, P डॅश बाय P इज इक्वल टू जर लिहायचं झालं तर काय होणार बघा, P डॅश बाय P इज इक्वल टू m डॅश डिवायडेड बाय m येणार इंटू CRMS डॅश डिवायडेड बाय CRMS ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. म्हणजे हे रेशो मध्ये लिहिलेलं लक्षात घ्या, P डॅश बाय P. आता P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m आहे, मग P डॅश बाय P इज इक्वल टू m डॅश बाय m येणार. अँड P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, CRMS स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे P डॅश बाय P इज इक्वल टू CRMS डॅश डिवायडेड बाय CRMS स्क्वेअर येणार आहे. सो m डॅश बाय m किती होणार बघा, m डॅश बाय m म्हणजे होणार आहे हाफ. m डॅश डिवायडेड बाय m इज इक्वल टू होणार आहे हाफ. ओके, इंटू CRMS डॅश डिवायडेड बाय CRMS होणार आहे 2 याचा स्क्वेअर म्हणजे हाफ इंटू काय होणार आहे 4. ओके, हाफ इंटू 4, हाफ इंटू 4 आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, 4 ला डिवायडेड बाय 2 केलं तर काय होणार आहे, P डॅश डिवायडेड बाय P इज इक्वल टू काय होणार आहे 2. सो P डॅश इज इक्वल टू काय होणार आहे 2P होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर प्रत्येक मॉलिक्युलचं मास हाफ केलं आणि RMS स्पीड जर डबल केलं तर काय होणार आहे, प्रेशर जे आहे ते डबल होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे प्रेशर ऑफ द गॅस कशावर डिपेंड असतं थोडक्यात बघा, मास ऑफ इच मॉलिक्यूल, प्रत्येक मॉलिक्यूलचं मास किती आहे त्याच्यावर डिपेंड असतं, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या गॅसची किती आहेत त्याच्यावर देखील डिपेंड असतं, त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्याचबरोबर CRMS याच्या स्क्वेअरला ते प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे RMS स्पीड जर काय केलं, रूट मीन स्क्वेअर स्पीड जर डबल केलं तर काय होतं, प्रेशर डायरेक्टली 4 टाइम्स होणार आहे. आणि इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. ऍक्च्युअली बॉइल्स लॉ मध्ये आपण हे बघितलंय की प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम असतं, ते देखील इथं काय होतंय, ऑटोमॅटिकली प्रूव्ह होतंय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन एक बघूया, फाइंड द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, क्वेश्चन इज लाइक दिस, फाइंड द नंबर ऑफ मॉलिक्युल्स, number of molecules in 1 centimeter cube, number of molecules in 1 centimeter cube of oxygen
at NTP. If the mass of oxygen molecule is, if mass of oxygen molecule is 5.28 into 10 raised to minus 28 kilogram. 5.28 into 10 raised to minus 28 kilogram, and RMS velocity is 426 meter per second. 426 meter per second. Okay. Take pressure at NTP 10 raised to 5. Okay. Here value of pressure is also given. That is 10 raised to 5 Pascal. So this is the information given. आता बघा नंबर ऑफ मॉलिक्यूल काढायचे, तिथे गिवन काय काय आहे सर बघा व्यवस्थित. फाइंड द नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे कॅपिटल एन काढायचं आहे. नंबर ऑफ मॉलिक्यूल आपण कॅपिटल एन हे सिम्बॉल यूज करतो. ओके. त्याच्यानंतर इथं व्हॉल्यूम देखील दिलेलं आहे. व्हॉल्यूम इज 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती होणार आहे 10 raised to minus 6 मीटर क्यूब होणार आहे. त्याच्यानंतर मास ऑफ इच मॉलिक्यूल दिलेलं आहे म्हणजे स्मॉल एम दिलंय. That is 5.28 into 10 raised to minus 28 किलोग्राम दिलेला आहे. आणि CRMS that is RMS स्पीड किंवा RMS velocity दिली, that is 426 meter per second. Pressure is also given in the question, that is 10 raised to 5 Pascal. क्वेश्चन मध्ये जी इन्फॉर्मेशन दिली ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला यूज करावी लागणार आहे. ओके. आता इथं प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसचा फॉर्म्युला यूज करूया. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसचा फॉर्म्युला काय असतो 1/3 असतं. त्याच्यानंतर कॅपिटल एन इंटू स्मॉल एम असतं डिवायडेड बाय व्हॉल्यूम असतं इंटू CRMS स्क्वेअर असतं. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे बघा. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसचा फॉर्म्युला असतो 1/3 रो इंटू CRMS स्क्वेअर. आणि रो म्हणजे काय मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास म्हणजे काय एन इंटू एम डिवायडेड बाय फी इंटू CRMS स्क्वेअर. आता याच्यामध्ये प्रेशर दिलंय, व्हॉल्यूम दिलंय, मास ऑफ इच मॉलिक्यूल दिलंय, CRMS दिलंय, फक्त एन अननोन आहे. याच्यावरून एनचा फॉर्म्युला काय येणार बघा. एन कॅपिटल एन इज इक्वल टू हे सगळे LHS ला न्यावं लागेल. सो 3p डिवायडेड बाय 3p डिवायडेड बाय m इंटू CRMS स्क्वेअर होणार आहे. सो 3 इंटू प्रेशर आहे 10 raised to 5, व्हॉल्यूम आहे 10 raised to minus 6 डिवायडेड बाय मास ऑफ इच मॉलिक्यूल आहे 5.28 इंटू 10 raised to minus 28 इंटू CRMS स्क्वेअर, that is 426 स्क्वेअर. 426 स्क्वेअर. ओके. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर नंबर ऑफ मॉलिक्युल्स येणार आहे 3.130 इंटू 10 raised to 21 एवढे मॉलिक्युल्स तिथे येणार आहे. ओके. आता इथे एका स्टुडंटचा एक क्वेश्चन आहे की नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायला ओके मास नंबर ऑफ मॉलिक्यूल काढायला डायरेक्ट मास डिवायडेड बाय मोलर मास इंटू NA केलं तर चालेल काय. ओके. कारण नंबर ऑफ मॉलिक्यूल असं पण काढू शकतो पण टोटल मास डिवायडेड बाय मोलर मास त्याला म्यू असं म्हणतो इंटू अवोगॅड्रोज नंबर NA. यांना देखील काढता येतात पण इथं टोटल मास दिलेलंच नाही ना. मास ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल एका मॉलिक्यूलचं मास दिलंय हे. आणि इथं कॅपिटल एम म्हणजे काय असतं कम्प्लीट गॅसचं मास असतं. ते गॅसचं मास आपल्याला इथं दिलेलंच नाहीये. ओके. त्याच्यामुळे ती इन्फॉर्मेशन आपण इथं मिळू शकत नाही आणि त्याच्यामुळे या पद्धतीने आपण नंबर ऑफ मॉलिक्यूल काढू शकत नाही. हा देखील नंबर ऑफ मॉलिक्यूल काढायचा फॉर्म्युलाच आहे, लक्षात घ्या. नंबर ऑफ मॉलिक्यूल इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलर मास इंटू अवोगॅड्रोज नंबर. ओके. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जनरली लक्षात घ्या कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना दिलेली इन्फॉर्मेशन सगळी तुम्हाला त्या प्रॉब्लेम मध्ये वापरायची असते, लक्षात घ्या. ओके. दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला त्या न्यूमेरिकल मध्ये यूज केली पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये RMS व्हेलॉसिटी दिली म्हणजे RMS व्हेलॉसिटी तुम्हाला याच्यामध्ये वापरावी लागणार आहे. ओके.
प्रेशर दिलंय म्हटल्यावर प्रेशर देखील तुम्हाला इथं वापरावं लागणार आहे. लक्षात येत आहे? तर या पद्धतीनं गिवन इन्फॉर्मेशनचा यूज करून काय करायचं आहे, सुटेबल फॉर्म्युला यूज करायचा आहे. कारण सेमच प्रॉब्लेम डिफरंट मेथडनं आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे एनटीपी दिलंय म्हटल्यानंतर टेम्परेचर घेऊ शकतो, प्रेशर घेऊ शकतो, व्हॉल्यूम तर दिलेलंच आहे, त्याच्यावर नंबर ऑफ मोल काढू शकतो. असं केलं तर चालणार आहे, परंतु आन्सर करेक्ट येईल का नाही ते माहित नाही, कारण आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे ना. आयडियल गॅस इक्वेशन इज इक्वल टू पीफी इज इक्वल टू एनआरटी. परंतु हे इक्वेशन फक्त आयडियल गॅसला उभे होते. ऑक्सिजन काय आयडियल गॅस नाहीये, तो रिअल गॅस आहे. कारण या इक्वेशन वरून देखील आपण नंबर ऑफ मॉलिक्यूल काढू शकतो की, कारण प्रेशर दिलंय, व्हॉल्यूम दिलंय, एनटीपी म्हणजे नॉर्मल टेम्परेचर प्रेशर दिलेलं आहे, म्हणजे टेम्परेचर आपण ची व्हॅल्यू घेऊ शकतो. आर देखील आपल्याला माहिती आहे, जे नंबर ऑफ मोल काढू शकतो. आणि नंबर ऑफ मोल मिळालं की नंबर ऑफ मोल इंटू अवोगॅड्रोज नंबर केला की काय मिळणार आहे आपल्याला, नंबर ऑफ मॉलिक्यूल मिळणार आहे. परंतु हे आपण वापरू शकतो, परंतु हे कोणाला, दिस इज ओनली आयडियल गॅस, फॉर आयडियल गॅस. इथं ऑक्सिजन आहे असं म्हटलंय, तो ऑक्सिजन जो आहे तो रिअल गॅस आहे, आयडियल गॅस नाही. ऑक्सिजन ऐवजी इथं जर तो आयडियल गॅस म्हटलं असतं तर आपलं हे सोल्युशन करेक्ट आलं असतं. ओके, तर या पद्धतीनं प्रेशरचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेला आहे. प्रेशरचे रिलेटेड काही न्यूमरिकल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आपण बघणार आहे दॅट इज आरएमएस स्पीड. ओके, हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, दॅट इज आरएमएस, दॅट इज रूट मीन स्क्वेअर. स्पीड म्हणू शकताय किंवा व्हेलॉसिटी म्हणू शकताय, आरएमएस व्हेलॉसिटी. ओके, in bracket it is root mean square, root mean square. Okay, velocity. आता याचा फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे, आता जे प्रेशरचं डेरिव्हेशन केलेलं आहे त्याच्यावरूनच काढायचं आहे. ओके, एखाद्या वेळी थेरी एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर द आरएमएस व्हेलॉसिटी, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर आरएमएस व्हेलॉसिटी. तर याचं डेरिव्हेशन कसं येणार बघा, खूप इझी डेरिव्हेशन आहे. ओके, लेट P is equal to pressure exerted by gas, pressure exerted by gas. त्याच्यानंतर capital M is the mass of gas, mass of gas. ओके, त्याच्यानंतर phi म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ गॅस, व्हॉल्यूम ऑफ गॅस. ओके, सो देअरफॉर रो इज इक्वल टू काय येणार आहे, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, दॅट इज इक्वल टू काय येणार आहे, डेन्सिटी ऑफ गॅस येणार आहे. रो म्हणजे काय असणार आहे, डेन्सिटी ऑफ गॅस असणार आहे. त्याच्यानंतर कॅपिटल टी म्हणजे काय, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय, केल्विन मध्ये असणार टेम्परेचर, 0 केल्विन नव्हे, लक्षात घ्या. ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर इथं म्हटलेलं नाही मी, फक्त ऍब्सोल्यूट टेम्परेचर असं म्हटलंय. ओके, केल्विन मध्ये असणारं टेम्परेचर. आता प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, वी नो दॅट pressure exerted by gas P is equal to 1/3 rho into C RMS square. हा प्रेशरचा फॉर्म्युला आहे आपला. ठीक आहे, प्रेशर इज इक्वल टू 1/3 rho into C RMS square. So 1/3 rho means mass divided by किंवा याच्यावरूनच डायरेक्टली CRMS चा एक फॉर्म्युला, पहिला फॉर्म्युला तुम्हाला मिळेल. ओके, सो याच्यावरून CRMS square इज इक्वल टू काय येणार बघा, therefore CRMS square is equal to 3P divided by rho. So CRMS, that is RMS speed चा, RMS velocity चा पहिला फॉर्म्युला आहे, that is 3P by rho. So this is the first formula. RMS speed is given by formula under root 3P by rho. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला बघा, CRMS is given by formula under root 3P by rho. So this is the first formula. आता सेकंड फॉर्म्युला कसा येणार बघा, ऑल्सो आयडियल गॅस इक्वेशन नुसार काय येणार आहे,
ओके, आयडियल गॅस इक्वेशनच्या अगोदर रो रिप्लेस करूया. बट रो इज इक्वल टू काय असतं, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम असणार आहे. तर इथं जर प्लेस केलं तर CRMS चा फॉर्म्युला काय होणार बघा, अंडर रूट 3p डिवायडेड बाय रो मीन्स मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, म्हणजेच काय येणार आहे, अंडर रूट 3pv डिवायडेड बाय काय येणार आहे, मास येणार आहे. 3pv डिवायडेड बाय मास. ओके, आता आयडियल गॅस इक्वेशन यूज करूया. बाय आयडियल गॅस इक्वेशन, by ideal gas equation PV is equal to nRT येणार आहे. PV is equal to nRT. ठीक आहे. मग हे PV इथं जर रिप्लेस केलं तर CRMS चा फॉर्म्युला काय येणार बघा, CRMS is equal to अंडर रूट 3nRT डिवायडेड बाय मास. ओके, पुन्हा आता बघा, बट दिस n बाय m म्हणजे काय येणार आहे, स्मॉल n डिवायडेड बाय कॅपिटल M, म्हणजे इथं 1 बाय म्यू. कारण नंबर ऑफ मोल्स कसं काढतो आपण, नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय करतो, मास डिवायडेड बाय काय करतो, मोलर मास करतो. मास डिवायडेड बाय मोलर मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स काढतो. ठीक आहे. मग त्याच्यामुळं कॅपिटल M ला फक्त LHS ला इथं जर घेतलं तर स्मॉल n डिवायडेड बाय कॅपिटल M इज इक्वल टू 1 बाय म्यू येणार आहे. ओके, स्मॉल n बाय m म्यू न रिप्लेस करूया, म्हणजे CRMS चा काय होणार आहे, दुसरा फॉर्म्युला येणार आहे अंडर रूट 3, ओके, n बाय m निघून जाणार आहे, RT राहणार, आणि n बाय m ऐवजी काय येणार आहे, तिथं म्यू येणार आहे, 1 बाय म्यू. तर या पद्धतीनं RMS व्हेलॉसिटीचा दुसरा फॉर्म्युला येतो, दॅट इज अंडर रूट 3RT बाय म्यू. लक्षात आलंय. म्हणजे RMS व्हेलॉसिटीचे दोन फॉर्म्युले आहेत. फर्स्ट आहे अंडर रूट 3p बाय रो आणि सेकंड आहे अंडर रूट 3RT बाय म्यू. ओके, so these are the two formulae related to the RMS speed or RMS velocity. दोन्ही फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत बघा. पहिला आहे RMS स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज अंडर रूट 3p बाय रो, आणि दुसरा फॉर्म्युला आहे अंडर रूट 3RT डिवायडेड बाय मोलर मास किंवा मॉलिक्युलर वेट. म्यू म्हणजे काय आहे लक्षात घ्या, म्यू हिअर इज मोलर मास किंवा काय म्हणूया, मॉलिक्युलर वेट असं म्हणूया, मॉलिक्युलर वेट इन ग्रॅम. ओके, अंडर रूट 3RT बाय म्यू. हाच फॉर्म्युला आणखी एका फॉर्म मध्ये देखील आपण कन्वर्ट करू शकतो. CRMS इज इक्वल टू अंडर रूट 3RT डिवायडेड बाय मोलर मास. आपण कसं काढतो, मॉलिक्युलर वेट किंवा हे मोलर मास जे आहे, ते मोलर मास म्हणजे काय, एक मोलचं मास ना, एका मोलचं मास. एका मोलचं मास म्हणजे काय करू शकतो, स्मॉल m इंटू NA लिहू शकतो. पुन्हा एकदा बघा, स्मॉल m म्हणजे काय, एका मॉलिक्युलचं मास आहे ते. इथं स्मॉल m म्हणजे काय, मास ऑफ इच मॉलिक्युल. म्हणजे या टॉपिक मध्ये डिनोशन जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, स्मॉल m म्हणजे एका मॉलिक्युलचं मास येते, आणि कॅपिटल M म्हणजे काय वापरतोय आपण, कम्प्लीट गॅसचं मास अझ्युम करतोय, कम्प्लीट गॅस. कॅपिटल M म्हणजे n म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, आणि NA म्हणजे अवोगॅड्रोज नंबर, आणि R बाय NA काय असतं, K असतं, K. सो CRMS चा फॉर्म्युला K च्या स्वरूपात पण येईल. काय येणार आहे, अंडर रूट 3KT डिवायडेड बाय M. ओके, कारण युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट डिवायडेड बाय अवोगॅड्रोज नंबर हा काय आहे, बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे, ते ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. R बाय NA म्हणजे काय असतं, K असतं. सो अंडर रूट 3KT बाय M म्हणजे CRMS. ओके, सो पुन्हा एकदा RMS स्पीडचे तिन्ही फॉर्म्युले लिहितोय. ओके, RMS speed is given by formula. First is अंडर रूट 3p बाय रो, हा प्रेशर आणि डेन्सिटीच्या स्वरूपात आहे. सेकंड आहे अंडर रूट 3RT बाय म्यू. नेक्स्ट आहे अंडर रूट 3KT डिवायडेड बाय स्मॉल m.
ओके. √3p/ρ हा प्रेशर आणि डेन्सिटीच्या स्वरूपात आहे. √3RT/μ हा टेम्परेचर आणि मॉलिक्युलर वेट किंवा मोलर मासच्या स्वरूपात आहे. आणि नेक्स्ट आहे √3kT/m हा टेम्परेचर आणि कशाच्या स्वरूपात आहे? टेम्परेचर आणि मास ऑफ इच मॉलिक्युलच्या स्वरूपात आहे. ओके. हे बघा फॉर्म्युले कसे आले ते पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करतो. हे बघा प्रेशरचा फॉर्म्युला आला होता 1/3 ρ × CRMS² आला होता. याच्यावरून पहिला फॉर्म्युला मिळणार आहे आपल्याला. सो CRMS इज इक्वल टू काय होणार बघा, दॅट इज 3p/ρ घ्यावं लागेल आणि त्याचं काय करावं लागेल, स्क्वेअर रूट काढावं लागेल. सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. त्याच्यानंतर डेन्सिटी रिप्लेस केलं, √3p डिवायडेड बाय डेन्सिटी म्हणजे काय असतं, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. म्हणजे काय येणार आहे, √3p v डिवायडेड बाय काय येणार आहे, मास येणार आहे, इज इक्वल टू 3 प्रेशर इंटू व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, NRT असतं, डिवायडेड बाय मास. आणि त्याच्यामुळे आपल्याला इथून दुसरा फॉर्म्युला मिळणार आहे, दॅट इज N/m म्हणजे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय मास ऑफ द गॅस. म्हणजे काय येतं, √3RT राहणार आणि डिनॉमिनेटरला काय येणार आहे, मोलर मास येणार आहे किंवा मॉलिक्युलर वेट येणार आहे. ओके. हा झाला सेकंड फॉर्म्युला. आणि परत ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, मोलर मास म्हणजे काय असतं, एका मोलचं मास. एका मोलमध्ये मॉलिक्युल किती असतात, Na मॉलिक्युल असतात. अवोगॅड्रोज नंबर एवढे मॉलिक्युल्स असतात आणि प्रत्येक मॉलिक्युलचं मास किती, स्मॉल m. म्हणजे मोलर मास म्हणजे Na × स्मॉल m असतं, हे नेहमी लक्षात ठेवा, हे पाठच करून ठेवा. ओके. मोलर मास म्हणजे काय असतं, Na × स्मॉल m. ओके. म्यू म्हणजे मोलर मास म्हणजे एका मोलचं मास. एका मोलचं मास म्हणजे एका मॉलिक्युलचं मास इंटू Na. आणि R/Na म्हणजे काय असतं, बोल्ट्झमन कॉन्स्टंट असतं, K माहिती पाहिजे. सो अंडर काय येणार आहे, 3kT डिवायडेड बाय स्मॉल m. ओके. सो these are the 3 formulae for the RMS speed. सो रूट मीन स्क्वेअर स्पीडचे आपण 3 फॉर्म्युले बघितलेले आहेत. पुन्हा एकदा फॉर्म्युले लिहितोय आणि RMS स्पीड कशावर डिपेंड असतं ते थोडंसं बघा. ओके. So RMS speed is given by formula. Once again, first formula is 3 times pressure divided by density, 3p/ρ. Second formula है √3RT divided by molecular weight किंवा molar mass. So √3kT divided by काय येणार आहे, स्मॉल m, मास ऑफ इच गॅस मॉलिक्युल. तर RMS स्पीडचे या पद्धतीने 3 फॉर्म्युले आहेत. आता बघा हे RMS स्पीड जे आहे ते कशावर डिपेंड असतं, RMS वेलॉसिटी कशावर डिपेंड असते, तर फॅक्टर्स अफेक्टिंग RMS स्पीड. फॅक्टर्स अफेक्टिंग RMS स्पीड. फर्स्ट, पहिला प्रेशरचा काही इफेक्ट होतोय का, इफेक्ट ऑफ प्रेशर. इफेक्ट ऑफ प्रेशर. आता तुम्हाला समजा विचारलं की जर प्रेशर आपण काय केलं, 4 टाइम्स केलं, सपोज प्रेशर इज मेड 4 टाइम्स, RMS स्पीड काय होईल. ओके. प्रेशर जर 4 टाइम्स केलं तर RMS स्पीड काय होईल. तर मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आन्सर हे येणार आहे की प्रेशर जर डबल केलं तर फॉर्म्युलानुसार √p आहे ना ते, जेव्हा प्रेशर जर 4 टाइम्स केलं तर RMS स्पीड डबल होईल. ओके. परंतु हे आन्सर करेक्ट नाहीये ऍक्च्युली, लक्षात घ्या. जर प्रेशर 4 टाइम्स करा, 3 टाइम्स करा, कितीही करा, टेम्परेचर जर चेंज होत नसेल आणि प्रेशर आपण चेंज केलं तर RMS स्पीड चेंज होत नाही. ओके. तर बघा, इफ टेम्परेचर इज रिमेनिंग कॉन्स्टंट, हा वर्ड इथं महत्वाचा आहे. इफ टेम्परेचर remains constant, there is no effect of pressure. There is no effect of
प्रेशर. ठीक आहे. म्हणजे टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल तर प्रेशरचा कुठलाही इफेक्ट इथं होत नाही, हे लक्षात घ्या. काय सांगितलं लक्षात येत आहे? आणि हे असं का होतंय लक्षात घ्या, कारण हे डेन्सिटी आपण रिप्लेस केलं. हे बघा, CRMS इज इक्वल टू √3p डिवायडेड बाय मास ऑफ द गॅस येणार आहे. आता प्रेशर चेंज केल्यावर मास तर चेंज होणार नाही गॅसचं. प्रेशर चेंज केला तरी मास ऑफ द गॅस विल रिमेन ऍज इट इज. मास तेवढंच राहणार, 3 हे कॉन्स्टंट राहणार आहे. आता टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर पीफी कॉन्स्टंट राहतं, माहिती आहे ना. टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर काय होतं, प्रेशर इंटू व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं. म्हणजे याचा मिनिंग काय होतो की प्रेशर ज्यावेळी तुम्ही 4 टाइम्स करणार त्यावेळी व्हॉल्यूम 1/4 ऑटोमॅटिकली झालेलं असणार आहे. त्यामुळे प्रेशर 4 टाइम्स झालं की ते 4 टाइम्स व्हॉल्यूमचं 1/4 ला काय करतं, कॅन्सल करतं, आणि त्याच्यामुळे CRMS चेंजेस होत नाही. त्याच्यामुळे हा पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा. MCQ मध्ये विचारलं, ओके, इफ प्रेशर इज मेड 4 टाइम्स विदाउट चेंजिंग टेम्परेचर, ओके, देन व्हॉट विल हॅपन टू द RMS स्पीड. तर याचा आन्सर येणार आहे RMS स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे थोडक्यात RMS स्पीड हे प्रेशर किंवा बाकीच्या पॅरामीटर पेक्षा बेसिकली कशावर डिपेंड असतं, टेम्परेचरवर डिपेंड असतं. हे लक्षात ठेवा. इट बेसिकली डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. ओके, फॉर्म्युलामध्ये प्रेशर आहे म्हणून व्हॉट इज द इफेक्ट ऑफ प्रेशर आपल्याला स्टडी करावं लागेल, लक्षात घ्या. ओके, म्हणजे प्रेशर डबल केलं किंवा 4 टाइम्स केलं आणि टेम्परेचर मात्र जर चेंज होत नसेल तर काय होणार आहे, RMS स्पीड चेंज होणार नाही. परंतु असं झालं, प्रेशर वाढवलं आणि त्याच्यामुळे टेम्परेचर जर वाढलं, एखाद्या गॅस वरचं प्रेशर वाढवलं तर गॅसचं काय होणार आहे, कॉम्प्रेशन होणार आहे. आणि कॉम्प्रेशन झाल्यामुळे टेम्परेचर वाढलं असं क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल, म्हणजे प्रेशर वाढवल्यामुळे टेम्परेचर वाढलं तर त्याच्यामुळे RMS स्पीडवर काय इफेक्ट होणार, तर त्या केसमध्ये RMS स्पीड काय होणार आहे, वाढणार. ओके, तर MCQ मध्ये क्लिअरली व्यवस्थित लक्षात ठेवा की टेम्परेचर कॉन्स्टंट असताना प्रेशर कितीही टाइम्स केलं तरी RMS स्पीड मात्र चेंज होत नाही. याचं रिझन आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर काय होतं, प्रेशर ज्यावेळी 4 टाइम्स करताय त्यावेळी व्हॉल्यूम 1/4 झालेलं असतं. ओके, आणि 4 टाइम्स इंटू 1/4 कॅन्सलच होणार आणि RMS स्पीड ऍज इट इज राहणार आहे. ओके, सो दिस इज द इफेक्ट ऑफ प्रेशर. इथं लिहूया, अँड PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ डेन्सिटी. आता बघा, CRMS हे मात्र काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट डेन्सिटी आहे, स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. म्हणजे जर डेन्सिटी वाढवली तर RMS स्पीड कमी होणार आणि डेन्सिटी कमी झाली तर RMS स्पीड वाढणार आहे. ओके, आता टेम्परेचर चेंज न करता मिक्सचर ऑफ गॅसेस केलं तर मात्र डेन्सिटी काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. गॅसेसचं मिक्सचर केलं तर, एक्झाम्पल देतो तुम्हाला. इफेक्ट ऑफ डेन्सिटी मध्ये इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी काही वेळेला विचारलं जातं. ह्युमिडिटीचा इफेक्ट काय होणार आहे RMS स्पीडवर, इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी. तर ह्युमिडिटी म्हणजे काय, तर गॅस एअरमध्ये असणारं वॉटर व्हेपरचं जे पर्सेंटेज आहे, वॉटर व्हेपरचं प्रमाण, त्याला काय म्हणतो आपण, ह्युमिडिटी असं म्हणतो. एअरमधली वॉटर व्हेपरचं प्रमाण जर वाढलं तर काय होते, ह्युमिडिटी वाढते. हे लक्षात ठेवा. ओके, एअरमधलं वॉटर व्हेपरचं प्रमाण वाढलं तर ह्युमिडिटी वाढते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, ह्युमिडिटी वाढल्यावर काय होते, डेन्सिटी कमी होते. When humidity increases काय होणार आहे, डेन्सिटी ऑफ एअर डिक्रीजेस. डेन्सिटी ऑफ एअर डिक्रीजेस आणि डेन्सिटी कमी झाली की काय होणार आहे, RMS स्पीड इन्क्रीजेस. Therefore RMS स्पीड इन्क्रीजेस. RMS स्पीड काय होतं, इन्क्रीज होते. When humidity increases, density of air decreases and therefore RMS speed increases. काही वेळेला ह्युमिडिटीचा इफेक्ट तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर ह्युमिडिटी वाढली तर काय होणार, RMS स्पीड वाढ, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज द
नेचर ऑफ गॅस किंवा टाइप ऑफ गॅस असं म्हणू शकतो. नेचर ऑफ गॅस किंवा त्याला आपण म्हणूया मॉलिक्युलर वेट. नेचर ऑफ गॅस किंवा मॉलिक्युलर वेट. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की CRMS RMS स्पीड जे आहे अकॉर्डिंग टू फॉर्म्युला इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट म्यू आहे, बरोबर आहे ना. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट म्यू म्हणजे मॉलिक्युलर वेट जेवढं कमी तेवढं RMS स्पीड काय येणार आहे, जास्त येणार आहे. मॉलिक्युलर वेट जेवढं कमी तेवढं RMS स्पीड जास्त येणार आहे. आता मॉलिक्युलर वेट सगळ्यात कमी कुठल्या गॅसचं आहे तर हायड्रोजनचं. म्हणजे एकाच टेम्परेचरचे आपण अनेक गॅसेस घेतले. हे बघा क्वेश्चन काय होऊ शकतो, एकाच टेम्परेचरचे आपण अनेक गॅस घेतले तर ज्याचं मॉलिक्युलर वेट कमी असणार आहे त्याचा RMS स्पीड काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके. ऍट सेम टेम्परेचर काय होणार आहे, RMS स्पीड इज मोर फॉर गॅस having less molecular weight. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सपोज असा क्वेश्चन विचारला की हायड्रोजन, ऑक्सिजन, ओके, कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन मोनॉक्साइड अँड कार्बन डायऑक्साइड हे 4 गॅसेस आहेत. ओके, आणि ते सगळे एकाच टेम्परेचरला आहेत. आर ऍट सेम टेम्परेचर. हे 4 गॅसेस आहेत आणि सगळे गॅसेस एकाच टेम्परेचरला आहेत. तर क्वेश्चन काय आहे, RMS स्पीडच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये यांना लावा. ओके, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये कसं येणार बघा, इन्क्रीजिंग ऑर्डर ओके ऑफ CRMS. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त मॉलिक्युलर वेट जिथं असणार ना, सगळ्यात जास्त मॉलिक्युलर वेट जिथं असणार तिथं RMS स्पीड सगळ्यात कमी. आता या मॉलिक्युलर वेटच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती पाहिजेत. हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट असतं 2, ऑक्सिजनचं असतं 32, कार्बन मोनॉक्साईडचं 28 आणि कार्बन डायऑक्साईडचं किती असतं 44 असतं, बरोबर आहे ना. मग आता याला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लावायचं झालं तर इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये सगळ्यात अगोदर म्हणजे सगळ्यात कमी कोणाचं येणार आहे, CO2चं RMS स्पीड सगळ्यात कमी. RMS स्पीड सगळ्यात कमी कोणाचं येणार आहे, CO2चं येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणाचं त्याच्यापेक्षा जास्त कोणाचं येणार आहे, दॅट इज ऑक्सिजन. ओके, त्याच्यानंतर RMS स्पीड त्याच्यापेक्षा जास्त कोणाचा येणार आहे, कार्बन मोनॉक्साईड, आणि सगळ्यात जास्त कोणाचा येणार आहे, हायड्रोजन. म्हणजे सगळे गॅसेस एकाच टेम्परेचरला ठेवले तर सगळ्यात जास्त RMS स्पीड कुणाचा येणार असं विचारलं तर हायड्रोजनचा येणार आहे. तर हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट सगळ्यात कमी आहे, त्याच्यापेक्षा कमी मॉलिक्युलर वेट असणारा गॅसच नाहीये. त्याच्यामुळं एकाच टेम्परेचरला अनेक गॅसेस जर ठेवले तर ज्याचं मॉलिक्युलर वेट सगळ्यात कमी त्याचं RMS स्पीड काय असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे. नेचर ऑफ गॅस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर, फोर्थ. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरचा इफेक्ट कसा होणार, तर बघा CRMS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर आहे.
डायरेक्टली फॉर्म्युल्यावरून CRMS इज इक्वल टू √3RT बाय म्यू आहे. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर आहे. म्हणजे याचा अर्थ टेम्परेचर वाढवलं तर CRMS काय होतं, वाढतं. म्हणजे टेम्परेचर 4 टाइम्स केलं तर CRMS डबल होणार. टेम्परेचर 9 टाइम्स केल्यावर काय होणार आहे, CRMS 3 टाइम्स होणार आहे. ओके. सो ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस, ऍज टेम्परेचर, आणि कुठलं टेम्परेचर हे आहे लक्षात घ्या, ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे. ओके, म्हणजे केल्विन मधलं टेम्परेचर. ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस काय होणार आहे, CRMS दॅट इज RMS स्पीड इन्क्रीजेस. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर RMS स्पीड इन्क्रीज होतं, RMS स्पीड वाढतं. दॅट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल इथं काय सांगितलं, इफ टेम्परेचर इज मेड 4 टाइम्स, टेम्परेचर इज मेड 4 times, then CRMS become double. हे लक्षात ठेवा, तर ते स्क्वेअर रूट मध्ये आहे. टेम्परेचर ज्यावेळी आपण 4 टाइम्स करणार आहे त्यावेळी CRMS काय होणार आहे, डबल होणार आहे. ओके. सो दीज आर द फॅक्टर्स ऑन विच, ओके, दीज आर द फॅक्टर्स ऑन विच CRMS डिपेंड्स. म्हणजे RMS स्पीड कशा कशावर डिपेंड असतं. पहिली गोष्ट म्हणजे प्रेशरवर डिपेंड असतं का, नसतं. म्हणजे टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल, प्रेशर कितीही वाढवा CRMS चेंज होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे डेन्सिटीवर मात्र डिपेंड असतं. म्हणजे डेन्सिटी जर कमी केली तर CRMS वाढणार. एक्झाम्पल, ह्युमिडिटी. तुम्हाला असं विचारलं की ह्युमिडिटी गॅसची, ह्युमिडिटी एअरची वाढवली तर काय होणार आहे, एअरची ह्युमिडिटी वाढवली तर काय होणार आहे, तर या प्रोसेसमध्ये CRMS वाढतं. त्याच्यानंतर मॉलिक्युलर वेटवर देखील काय असतं, CRMS डिपेंडंट असतं. जेवढं मॉलिक्युलर वेट कमी तेवढं काय असणार आहे, CRMS जास्त असणार आहे. आणि त्याचबरोबर टेम्परेचरचा इफेक्ट. टेम्परेचर वाढवल्यानंतर काय होतं, CRMS वाढतं, आणि CRMS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर आहे. त्याच्यामुळे टेम्परेचर जर 4 टाइम्स केलं तर CRMS डबल होणार आहे. टेम्परेचर 9 टाइम्स केलं तर CRMS 3 टाइम्स होणार आहे. ओके. सो दीज आर द फॅक्टर्स अफेक्टिंग रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. ओके.